नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 3 जानेवारी 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? सोमालीलँडला स्वतंत्र राष्ट्र म्हणून औपचारिक मान्यता देणारा पहिला देश कोणता ठरलेला आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी, इस्रायल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर सोमालीलँडला या ठिकाणी स्वतंत्र राष्ट्र म्हणून औपचारिक मान्यता देणारा पहिला देश ठरला आहे इस्रायल देश. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. आणि हां, अजून एक गोष्ट करा, या ठिकाणी ज्यांनी या ठिकाणी इयरबुक घेतलेली आहे त्याची झेरॉक्स काढलेली आहे. तुम्हाला इयरबुक कशी वाटली आहे, त्याच्यातील जो काही कंटेंट आहे त्या कंटेंटची क्वालिटी कशी आहे, मला या ठिकाणी नक्कीच कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी फीडबॅक द्या, जेणेकरून बाकीच्या विद्यार्थ्यांना लक्षात येईल की ही इयरबुक घेण्यासारखी आहे की नाही, परीक्षेमध्ये याचा फायदा होईल की नाही. ठीक आहे. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? ध्रुव NG सिव्हिल व्हेरियंट हेलिकॉप्टरच्या पहिल्या उड्डाणाला कोणी हिरवा झेंडा दाखवलेला आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, राममोहन नायडू असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? राममोहन नायडू असं त्यांचं नाव आहे. ध्रुव NG सिव्हिल व्हेरियंट हेलिकॉप्टरच्या पहिल्या उड्डाणाला यांनी या ठिकाणी जो काही ग्रीन फ्लॅग आहे तो या ठिकाणी दाखवलेला आहे. ठीक आहे, या ठिकाणी याच्याबद्दल काही 2-3 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. नागरी उड्डाण मंत्री आहेत राममोहन नायडू यांनी ध्रुव NG सिव्हिल व्हेरियंट हेलिकॉप्टरच्या पहिल्या उड्डाणाला हिरवा झेंडा दाखवला आहे. दुसरा पॉइंट, हा कार्यक्रम बेंगलोर येथील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, ज्याला आपण बोलतो HAL, येथे आयोजित करण्यात आला होता. नागरी आवृत्तीचे उद्दिष्ट हेलिकॉप्टरद्वारे स्वावलंबनाला प्रोत्साहन देणे आणि प्रादेशिक कनेक्टिव्हिटी वाढवणे या उद्देशाने या ठिकाणी हे जे काही ध्रुव NG सिव्हिल व्हेरियंट हेलिकॉप्टर आहे त्याचं या ठिकाणी प्रोडक्शन आता होणार आहे आपल्या प्यारा भारतामध्ये. ठीक आहे. आपली जी काही इयरबुक आहे त्याच्याबद्दल मला तुम्हाला सांगायचं आहे. बरेच जण मला कमेंट करत आहेत की सर, हा जो काही नंबर आहे या नंबरला फोन पे होत नाही. लक्षात घ्या बाळांनो, मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगत आहे, हा जो काही QR कोड आहे या QR कोडलाच तुम्हाला पेमेंट करायचं आहे. या नंबरला डायरेक्ट पेमेंट करायचं नाही. हा नंबर फक्त व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवण्यासाठी आहे, याची मात्र तुम्ही काळजी घ्या. तुम्ही फोन पे, गुगल पे ओपन करा, हा व्हिडिओ पॉज करा, या QR कोडला या ठिकाणी स्कॅन करा, 99 रुपयाचं पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट या नंबरला या ठिकाणी 96730586 या व्हॉट्सअप नंबरला मला स्क्रीनशॉट पाठवा. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. 15 फेब्रुवारी 2026 ते 20 फेब्रुवारी 2026 दरम्यान होणाऱ्या AI इम्पॅक्ट समिटचे आयोजन कोणता देश करणार आहे? तर या ठिकाणी 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर भारतामध्ये 15 ते 20 फेब्रुवारी 2026च्या दरम्यान AI इम्पॅक्ट समिटचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं आहे. ठीक आहे. प्रश्न आहे समिट बद्दल, परिषदाबद्दल. तर लगेच नवनवीन झालेल्या किंवा आयोजित केलेल्या परिषदांवरती आपण चर्चा करूया. लिहून घ्या. पहिला आसियान भारत क्रूज संवाद चेन्नईमध्ये, क्वाड 2025 ची बैठक भारतामध्ये, ग्रीन हायड्रोजन समिट 2025 या ठिकाणी आंध्र प्रदेशमध्ये होणार आहे. त्याच्यानंतर AI इम्पॅक्ट समिट 2026 भारतामध्ये, 25वा शांघाय शिखर परिषद चीनमध्ये, आंतरराष्ट्रीय तांदूळ परिषद भारतामध्ये, पारंपरिक औषधांवरील दुसरी जागतिक आरोग्य संघटना जागतिक शिखर परिषद नवी दिल्लीमध्ये, 8वी आंतरराष्ट्रीय सौर आघाडी असेंब्ली नवी दिल्लीमध्ये, तर AI इम्पॅक्ट समिट या ठिकाणी उत्तराखंडमध्ये. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. क्लिअर? पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. 2025 मध्ये नाममात्र GDPच्या बाबतीमध्ये भारताचा जागतिक क्रमांक काय असेल? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आपला भारत देश या ठिकाणी 4थ्या क्रमांकावरती आहे. मग पहिले 3 कोण आहेत? अमेरिका, चीन आणि जर्मनी. तरी सुद्धा एक पॉइंट लिहून घ्या. भारताने जपान या देशाला मागे टाकत नॉमिनल GDPच्या बाबतीमध्ये जगातील 4थी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे, ज्याचे उत्पादन अंदाजे 4.18 ट्रिलियन USD आहे. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून. या ठिकाणी प्रश्न आहे आपल्या भारताच्या एका जागतिक निर्देशांकाच्या क्रमवारीमध्ये,
मग बाकीचे जे काही निर्देशांक असतात त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक किती आहे याच्यावरती चर्चा करूया. लिहून घ्या. मानव विकास निर्देशांकमध्ये 130 क्रमांक, वर्ल्ड टॅलेंट रँकिंगमध्ये 63 क्रमांक, जागतिक नवोन्मेष निर्देशांकमध्ये 38 क्रमांक, ग्लोबल डिजिटल नोमॅड रिपोर्टमध्ये 38 क्रमांक, आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांकमध्ये 128 क्रमांक, ई कचरा निर्मितीच्या बाबतीमध्ये 3रा क्रमांक, ग्लोबल पेन्शन इंडेक्समध्ये 45वा क्रमांक आणि ग्लोबल फायर पॉवर इंडेक्समध्ये 4था क्रमांक. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 4 अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, स्टार मार्क करून ठेवा. स्पायनल मस्क्युलर ॲटोफ्रीसाठी वन टाइम जीन थेरपी ITV/ISMA देणारा जगातील पहिला देश कोणता ठरला आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, संयुक्त अरब अमिराती, म्हणजेच या ठिकाणी UAE म्हटलं तरी काय हरकत नाही. क्लिअर. तर एसएमएचा फुल फॉर्म काय? स्पायनल मस्क्युलर ॲट्रोफी असं याचा फुल फॉर्म आहे. आणि सुरुवातीचं हे जे काय आहे ITVIS याचा फुल फॉर्म नाहीये, हे तुम्हाला शब्द असाच या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. परंतु याच्याबद्दल काही महत्त्वाची माहिती ती व्यवस्थितपणे लिहून घ्या. पहा, UAEचे शेख खलिफा मेडिकल सिटी हे ITVISMA जीन थेरपी देणारे जगातील पहिले रुग्णालय बनलं आहे. या पाऊलासह UAE हा अमेरिकेनंतर ITVISMA ला क्लिनिकल वापरासाठी मान्यता देणारा दुसरा देश बनला आहे. याच्यातून आपल्याला काय लक्षात आलं तर पहा, हे जे काही ड्रग्ज आहेत, औषध आहेत, ITVISMA हे या ठिकाणी मान्यता देणारा पहिला देश आहे USA, तर दुसरा देश या ठिकाणी ठरला आहे UAE. बरोबर. याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका. हे काय आहे तर हे स्पायनल मस्क्युलर ॲट्रोफीच्या अनुवांशिक कारणावरती थेट लक्ष केंद्रित करतं. बरोबर. आणि अजून एक पॉइंट, ITVISMA याचा फुल फॉर्म नाहीये. हे काय आहे तर हे एक जीन थेरपी औषधाचं एक ब्रँड नाव आहे, त्याच्यामुळे याचा फुल फॉर्म नाहीये. ही सुद्धा गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न, दरवर्षी आपले सावित्रीबाई फुले यांची जयंती केव्हा साजरी केली जात असते? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, आजच्याच दिवशी म्हणजेच 3 जानेवारीला आपण दरवर्षी सावित्रीबाई फुले जयंती आपण या ठिकाणी साजरा करत असतो. या जयंतीनिमित्त किंवा ही जयंती आपल्या महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हणून देखील साजरा केला जातो. ठीक आहे. या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल काही 2-4 पॉइंट्स आहेत, ते लिहून घ्या. हे का महत्त्वाचं आहे तर सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षण देऊन त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी आपले जीवन समर्पित केले आहे. आणि यांचा जन्म झाला आहे 3 जानेवारी 1831 ला नायगाव, सातारा जिल्ह्यामध्ये. आणि यांच्या पतींचं नाव आहे ज्योतिराव फुले. यांच्यासोबत भारतातील पहिली मुलींसाठी शाळा त्यांनी 1848 मध्ये सुरू केली आहे. आणि यांचं निधन झालं आहे 10 मार्च 1897 ला ब्युबोनिक प्लेगमुळे. या देखील गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. पहा, या ठिकाणी मी खूप एक या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे. सावित्रीबाई फुले कशाबद्दल दिवस आहे हा? महिलांबद्दल मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आतापर्यंत आपली जी काही इयरबुक आपण लॉन्च केली आहे त्याच्यामध्ये जवळपास या ठिकाणी 179 अशा पेमेंट आहेत ज्या की फ्रॉड आहेत, फेक आहेत, एडिटिंग करून पाठवलेल्या आहेत. आणि याच्यामध्ये मला तुम्हाला हे सांगायचं आहे 179 जे काही या ठिकाणी खोट्या पेमेंट केलेल्या आहेत, ज्याचे खोटे स्क्रीनशॉट पाठवलेले आहेत, याच्यामध्ये 179च्या 179 सगळे मुलं आहेत. बरोबर. याच्यामध्ये एकही मुलगी नाहीये. याच्यावर मला तुम्हाला हेच सांगायचं आहे, आपल्या चॅनलवरती किंवा जगातील कुठल्याही मुली असू द्या, महिला असू द्या, अत्यंत प्रामाणिक असतात. एवढी मात्र गोष्ट मी तुम्हाला निश्चित सांगतो. मला याचा या ठिकाणी दरवेळेस अनुभव येतो. याच्यामुळेच आपल्या चॅनलवरील जेवढ्याही मुली असतील, विद्यार्थिनी असतील, सर्वांचं माझ्याकडून अगदी मनातून या ठिकाणी आभार आणि तुमचं अभिनंदन देखील. ठीक आहे. प्रश्न आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच काय करूया, जानेवारी महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 जानेवारी DRDO स्थापना दिवस आणि जागतिक कुटुंब दिवस. 2 जानेवारी महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस. 3 जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती, महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हणून. 4 जानेवारी जागतिक ब्रेल दिवस. 5 जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस. 6 जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस, महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस म्हणून. 9 जानेवारी प्रवासी भारतीय दिवस. 10 जानेवारी जागतिक हिंदी दिवस. 11 जानेवारी राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस आणि लाल बहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी. 11 ते 17 जानेवारी याच्या दरम्यान रस्ता सुरक्षा सप्ताह. 12 जानेवारी राष्ट्रीय युवा दिवस, स्वामी विवेकानंद यांची जयंती असते आणि आपल्या जिजाऊ मासाहेबांचा देखील जन्मदिवस असतो.
15 जानेवारी भारतीय सैन्य दिवस, 16 जानेवारी छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिवस, 23 जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती, 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस, 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिवस 2026 मध्ये आपण 77वा साजरा करीत आहोत आणि आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस, आणि शेवटचा 28 जानेवारी लाला लजपत राय यांची जयंती. ठीक आहे. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 6. कोणत्या राज्य पोलिसांनी गुन्हेगारांचे स्थान, हालचाल आणि आवाज ट्रॅक करण्यास सक्षम असलेले AI आधारित यक्ष ॲप लॉन्च केलेलं आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, उत्तर प्रदेश पोलीस. कोणतं? उत्तर प्रदेश पोलीस. ठीक आहे. तर उत्तर प्रदेश पोलीस या राज्य पोलिसांनी काय केलं आहे? गुन्हेगारांचे स्थान, त्यांची हालचाल, त्यांचे आवाज ट्रॅक करण्यासाठी सक्षम असलेलं AI आधारित यक्ष ॲप या ठिकाणी लॉन्च केलं आहे. हे ॲप गुन्ह्यांचे स्थान, हालचाल, आवाज आणि स्वरूप ट्रॅक करतं आणि एकत्रित काम करणाऱ्या टोळ्यांना या ठिकाणी ओळखतं. हे बीट कॉन्स्टेबलची जबाबदारी सुनिश्चित करतं आणि सक्रिय गुन्हेगार, माफिया आणि इतिहास लेखकांवरती या ठिकाणी लक्ष ठेवण्यासाठी सक्षम करतं किंवा मदत करतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 7. गंगा खोऱ्यातील कोणत्या प्रकारच्या पक्ष्यांच्या प्रजनन अधिवासांचे संरक्षण करण्यासाठी सरकारने एका प्रकल्पाला मान्यता दिली आहे? तर त्या प्रकल्पाचं नाव आहे सँडबार नेस्टिंग बर्ड्स. मराठीमध्ये म्हणता येईल वाळूच्या काठावर घरटे बांधणारे पक्षी. बरोबर. हा प्रकल्प भारतीय स्कीमरसह धोक्यामध्ये असलेल्या पक्ष्यांच्या प्रजातींच्या संवर्धनावरती लक्ष केंद्रित करतं. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या या प्रश्नाच्या माध्यमातून. पुढचा प्रश्न. पारंपरिक टपाल सेवा बंद करणारा जगातील पहिला देश कोणता ठरलेला आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, डेन्मार्क नावाचा जो काही देश आहे तो या ठिकाणी पारंपरिक टपाल सेवा बंद करणारा जगातील पहिला या ठिकाणी देश ठरला आहे. हे झालं जगातील. मग भारतातील जे काही प्रथम घटना आहेत त्याच्यावरती आपण जाता जाता चर्चा करून जाऊया. लिहून घ्या. भारतातील पहिले महिला आधारित फूड हब मुंबईमध्ये, रेल्वेच्या दरम्यान पोर्टेबल सोलार पॅनल बसवणारे पहिले शहर वाराणसी, पहिला शहरी सार्वजनिक वाहतूक रोपवेची चाचणी वाराणसीमध्ये, भारतातील पहिल्या स्वदेशी बनावटीच्या चिपचे नाव विक्रम, पहिले गिधाड संवर्धन पोर्टल आसाममध्ये, पहिले डिजिटल कृषी संचालनालय बिहारमध्ये, ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोग स्थापन करणारे पहिलं राज्य केरळ आणि एकात्मिक उष्णता आणि शीतकरण कृती योजना सुरू करणारे पहिले भारतीय शहर ठरलं आहे भुवनेश्वर. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 9. IGMS काय म्हटलं मी? IGMS याचा फुल फॉर्म काय? इंटेलिजंट ग्रीव्हन्स मॉनिटरिंग सिस्टम सुरू करण्यासाठी दिल्ली सरकारने कोणत्या IIT सोबत भागीदारी केलेली आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आणि पर्याय क्रमांक बी. कोण कोण? IIT कानपूर. दोन्ही ऑप्शन सेम आहेत. ठीक आहे. तर IIT कानपूरने या ठिकाणी काय केलेलं आहे किंवा दिल्ली सरकारने IIT कानपूर सोबत या ठिकाणी भागीदारी केली आहे. कशासाठी भागीदारी केली आहे? तर इंटेलिजंट ग्रीव्हन्स मॉनिटरिंग सिस्टम सुरू करण्यासाठी. पुढचा प्रश्न. भारतीय नौदलाचे जहाज INSV कौंडिन्य कोणत्या देशासाठी नुकतंच रवाना झालेला आहे? तर पर्याय क्रमांक सी, ओमन या देशासाठी नुकतंच रवाना झालेला आहे. पॉइंट लिहून घ्या. भारतीय नौदलाचे INSV कौंडिन्य एक अद्वितीय इंजिन रहित शिवलेले जहाज आहे या ठिकाणी, म्हणजेच बनवलेले जहाज आहे. गुजरातमधील पोरबंदर ते ओमानमधील मस्कट या ठिकाणी जे काही प्रवास आहे त्या प्रवासासाठी हिस्टोरिक जर्नी आहे, त्याच्यासाठी हे निघालेलं आहे. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 11. 40 वर्षांच्या उत्कृष्ट सेवेनंतर डिसेंबर 2025 मध्ये भारतीय नौदलाने कोणती पाणबुडी निवृत्त केलेली आहे? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, INS सिंधू घोष असं त्या या ठिकाणी काय नाव आहे? पाणबुडीचं नाव आहे. ठीक आहे. शेवटचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 12. वॉरेन बफेट यांनी बर्कशायर हॅथवेचे CEO पद नुकतंच कधी सोडलेलं आहे? तर पर्याय क्रमांक ए, 31 डिसेंबर 2025 ला या ठिकाणी पद सोडलेलं आहे. 1965 पासून कंपनीचे नेतृत्व केल्यानंतर 95 वर्षीय वॉरेन बफेट यांनी 31 डिसेंबर 2025 रोजी बर्कशायर हॅथवेचे CEO पद या ठिकाणी सोडलेलं आहे. एक पॉइंट लिहून घ्या. कंपनीचे अध्यक्ष असताना त्यांनी ग्रेग एबेल यांच्याकडे कार्यकारी जबाबदाऱ्या सोपवलेल्या आहेत. या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न. 33 वर्षानंतर कोणते राज्य पुन्हा एकदा व्याघ्र राज्य म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे?
तमिळनाडू, गुजरात, आंध्र प्रदेश की मध्य प्रदेश? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे देखील दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं, तपासणं हे देखील तितकंच जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. आणि आपली जी काही इयरबुक आहे, PDF आहे 2025 ची, ही PDF घेण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, हा QR कोड आहे, या QR कोडला स्कॅन करा, 99 रुपयाचं पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट 96 730 58 600 या माझ्या व्हॉट्सअप नंबरला स्क्रीनशॉट पाठवा. तुम्हाला या ठिकाणी 15 ते 20 मिनिटांमध्ये PDF दिली जाईल, ज्याची तुम्ही बॅक टू बॅक झेरॉक्स काढू शकता.